युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांचे जे आहे ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले आणि कार्यकर्त्याच्या वतीने जे आहे ते अशा पद्धतीनं खासदार कल्याण काळे यांचा सत्कार करण्यात येतोय। फुलहार घालून जे आहे ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। खरं तर कल्याण काळे यांच्यासोबत त्यांचं कुटुंब सुद्धा होतं आणि थोड्या वेळ त्यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा जोश आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्ते जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी जमा झाले होते आणि खासदार कल्याण काळे यांच्या अशा पद्धतीनं घोषणाबाजी करून आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। खासदार कल्याण काळे त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल साहेब, सगळ्या युद्धजन्य परिस्थितीतून आपण आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आलात, कार्यकर्त्यांमध्ये ते उत्साहाची भावना पाहायला मिळते, काय प्रतिक्रिया? कार्यकर्त्याच्या भावना, त्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद या सगळ्यांच्या कारणाने खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा मायदेशी परतलो आणि जी परिस्थिती युद्धजन्य त्या देशामध्ये निर्माण झाली होती, आम्ही गेलो 27 तारखेला आणि 28ला अशी परिस्थिती निर्माण झाली की आता परत फिरायचं आहे आणि इथं थांबलेलं बरं नाही। परंतु सातत्याने 3-4 दिवस एअरलाईन्स सगळ्या बंद होत्या, विमानतळं बंद असल्यामुळे आम्हाला परत येता आलं नाही। परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने मला या आपल्या देशावर, आपल्या मायभूमीमध्ये इथं पाऊल ठेवायला मिळालं, मला त्याचा निश्चितच आनंद आहे। जेव्हा तुम्ही सगळे कुटुंबासह दुबईत होते तेव्हा तिथल्या नेमक्या काय भावना होत्या, तिथली काय परिस्थिती होती? तिथली परिस्थिती हीच होती की आपल्या देशातले जेवढे नागरिक इथं आहे ते कसे सुखरूप पुन्हा घरी परत येतील असं आम्हाला सगळ्यांना सातत्याने वाटत होतं। परंतु एक प्रकारचा मोठा टेन्स आणि तणाव अशी परिस्थिती त्या देशातल्या, आपल्या भागातल्या सगळ्या नागरिकांची होती। परंतु हळूहळू सगळ्यांना टप्प्याटप्प्याने आपल्याला विमान मिळत गेली आणि लोक इकडे येत गेली। अजूनही बरीच लोक त्या आपल्या देशामध्ये अडकून पडलेले आहे, परदेशात अडकून पडलेले आहे, ते लवकरच येतील। या सगळ्या काळात जे आहे ते अनेक लोक तुम्ही म्हणतात तसं अडकून पडले होते, सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, तो योग्य होता का? तुमचा काही संपर्क कोणासोबत झाला का? सरकारनं काय करायला पाहिजे होतं या काळात? मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की मी आपल्या परराष्ट्र मंत्र्याला, इव्हन आपल्या एम्बसीला आणि विमान खात्याच्या मंत्र्याला माझ्या स्वतःकडून पत्रव्यवहार केला। मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की एकाही पत्राचं उत्तर आपल्या देशातल्या एका खासदाराला जर मिळत नसेल आणि अशी परिस्थिती जर आपली असेल तर सर्वसाधारण जनतेने कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न निश्चितच मला त्या देशात असताना सुद्धा जाणवला। परंतु आम्ही तिथल्या एम्बसीला, आपल्या देशातले जे कोण अधिकारी तिथं होते त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिलो। परंतु मला अपेक्षित असं होतं की मी खासदार म्हणून नाही, कदाचित मला सगळ्यात शेवटच्या विमानाने आणलं तरी अडचण नव्हती आणि अजून आमच्या अगोदरही बरेच विमान आले। आम्हाला आपल्या भागातले लोक विचारायचे का अहो इतके विमानं आले, तुम्हाला कसं अजून आणलं नाही? आम्ही म्हणलं हरकत नाही, आपण 2 दिवस उशिरा गेल्याने काही होणार नाही, परंतु आपल्या देशातले सगळे नागरिक परत गेले पाहिजे आणि बऱ्यापैकी काही लोक सुखरूप परत आले। अपेक्षा एक असते की आपल्या देशातला मंत्री, आपल्या देशातले त्या खात्याचे मुख्य सचिव यांनी एखादी पत्रकार परिषद घ्यावी आणि तिथल्या लोकांना दिलासा द्यावा की आम्ही तुमच्यासाठी असे प्रयत्न करत आहोत। 100 नागरिक गेले का 1000 नागरिक गेले का 1,00,000-2 लाख लोक तिथं आहे, त्या सगळ्यांना आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। आपण घाबरून जाऊ नका आणि तिथल्या एम्बसीला आम्ही संपर्कात आहोत, तुमची सगळी व्यवस्था तिथं केली जाईल अशा पद्धतीचा दिलासादायक एक वक्तव्य किंबहुना एखाद्या स्टेटमेंट आपल्या मंत्र्याचं, केंद्रीय मंत्र्याचं, विशेषतः विमान खातं आणि परराष्ट्र खातं या दोघांकडून अपेक्षित होतं, ते मात्र तिथं पाहायला ऐकायला मिळालं नाही। सभागृहात निश्चितच 9 तारखेला सभागृहामध्ये अधिवेशन सुरू होतं आहे लोकसभेचं। त्या सभागृहामध्ये आम्ही त्या मंत्री महोदयाला या संदर्भातले प्रश्न विचारणार आहोत, पत्रव्यवहार करणार आहोत आणि अजूनही किती लोक अडकले त्यांच्यासाठी आपण तात्काळ काय करणार आहे याची विचारणा करून लगेचच आपल्या देशातले लोक पुन्हा परत कसे आणता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। सर, आयतुल्ला खमेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधानांनी कुठेतरी शोक व्यक्त करायला पाहिजे होतं, अशा भावना ज्या आहेत ते सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या होत्या, त्यावरून जे ते मोठा वादसुद्धा भारतात झाला होता। यापूर्वी अशी युद्धजन्य परिस्थिती आदरणीय इंदिरा गांधीजींच्या काळात घडली होती, परंतु त्या वेळेला आपल्या देशातल्या त्या पंतप्रधानांनी ठोस पावलं उचलली, अगदी अटल बिहारी वाजपेयी असतील त्यांनी सुद्धा। आणि त्या देशाबद्दल अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर त्या देशातला राजा, पंतप्रधान किंवा अध्यक्ष जर मृत्युमुखी पडले असतील तर त्यांनी निश्चितच त्या गोष्टीची निंदा केलेली आहे, टीका केलेली आहे। परंतु आपल्या देशामध्ये दुर्दैवानं अजूनही
इराण आणि इस्रायलबद्दलच्या भूमिकेवर ठाम मत आपल्या सरकारने व्यक्त केलं नाही, ही निश्चितच खेदजनक बाब आहे आणि असं होता कामा नये। ही विशेषतः इराणच्या बाबतीत की जो देश आपल्याला आतापर्यंत अनेक वर्ष तेल आपल्याला देत राहिला आहे आणि आपण त्यांचे आयातदार आहोत किंवा त्यांच्याकडून आपल्याला तेल आयात होतं, अशा परिस्थितीमध्ये निश्चितच भारताची भूमिका काय असं जर कुठे जगामध्ये विचारलं तर आम्ही गप्प बसणं योग्य नव्हतं। आदरणीय सोनिया गांधींनी जे स्टेटमेंट केलं त्याला निश्चितच आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे। साहेब, तुम्ही दुबईत असताना तुमचे राजकीय मित्र रावसाहेब दानवे यांनी तुमच्यावर एक टिप्पणी केली होती की कल्याण काळे दुबईला गेले, तिथल्या राजांना भेटणार आहेत आणि जालन्यात मोठे प्रोजेक्ट आणणार आहेत। धुराड्याच्या दिवशी कोणी बोललेलं फार मनावर घ्यायचं नसतं, ही आपली संस्कृती आहे। त्याच्यामुळे त्यांनी रावसाहेब दानवे साहेब काय बोलले याच्याबद्दल मी आज काही वक्तव्य करणं योग्य नाही, परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीचा काही प्रोजेक्ट आणायचा असेल तर निश्चितच आणू। मला पहिल्यांदा खासदार होऊन आणखीन 2 वर्ष पूर्ण झाली नाही। आम्ही जेव्हा राजकीय गणित मांडायला बसू तेव्हा मी सविस्तर या विषयावर बोलेन। तर याला लागूनच प्रश्न आहे, खरं तर रावसाहेब दानवे सुद्धा इच्छुक होते की राज्यसभेसाठी, मात्र संधी मिळाली नाही, काय प्रतिक्रिया याच्यावर? मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाने त्यांना संधी का दिली नाही यावर रावसाहेब दानवेने आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं, एवढंच या ठिकाणी मी सांगेन। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना संधी देण्यात आली। निश्चितच या महाविकास आघाडीमध्ये इंडिया अलायन्समध्ये गठबंधनमध्ये आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय सोनिया गांधी आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी जी भूमिका पक्ष म्हणून घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली आहे आणि आमचा सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे। निश्चितच हे होते तर कल्याण काळे, तर काय सांगाल, तुम्ही सुद्धा तिकडे होतात, तिथल्या काय भावना होत्या? नाही, जेव्हा मी ते बॉम्बलास्टचा आवाज ऐकला तेव्हा मी फार भयभीत झालो होतो। तेव्हा मी साहेबांना बोलले की तुम्ही दिल्लीला किंवा कुठेतरी महाराष्ट्रात काहीतरी आता मंत्र्यांना बोलायला पाहिजे, आणि असं झालं की कधी आपण आपल्या मायदेशी परत येऊ। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत खासदार कल्याण काळे होते, जे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचं आगमन झाले आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।